ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील काल दुपारीच दिल्लीत पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे। सर्व कागदपत्र घेऊन संजय दिना पाटील खासगी विमानानं दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर संजय दिना पाटील यांच्या भांडूपमधल्या राहत्या घरी सध्या शुकशुकाट आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय नेमके अधिकचे अपडेट्स आहेत संजय दिना पाटील यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल? नक्की श्रुती, आपण पाहतोय की मी सध्या संजय दिना पाटील हे ज्या ठिकाणी राहतात, जिथे त्यांचं कार्यालय आहे, तिथे भांडूपच्या या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सध्या कमालीची शांतता अनुभवायला मिळते आणि आपला भाऊ संजय दिना पाटील असे खासदार या ठिकाणी लागलेत। त्यांची मुलगी राजुल संजय पाटील ह्या सुद्धा शिवसेना युबीटी मधून नगरसेविका आहेत आणि त्यामुळे त्या सुद्धा आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार काल दुपारी संजय दिना पाटील हे एका खासगी विमानानं दिल्लीला रवाना झालेले, तिथे ते एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि सध्या तरी काही अपडेट त्यांच्याबाबत मिळू शकलेली नाहीये। मात्र 2 तासानंतर या ठिकाणी महत्त्वाच्या घडामोडी घडतील अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते आणि तशी तयारी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना करण्यात सांगण्यात आलेलं आहे अशी सुद्धा खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। त्यांची गाडी आपण पाहतोय या ठिकाणी आहे, मात्र ते या ठिकाणी नाहीयेत ही सुद्धा माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। ते काल दुपारी दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ते दिल्लीला पोहोचलेले आहेत। काल त्यांची एका गुप्त ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची सुद्धा माहिती आहे आणि या बैठकीमध्ये पुढे नेमकं काय काय करायचं या संदर्भात देखील एकनाथ शिंदे यांनी त्यांना मार्गदर्शन केल्याचं बोललं जातं। एकंदरीतच आज नेमकी काय परिस्थिती असणार आहे आणि कशा पद्धतीनं ते आपली बाजू मांडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण एक वेगळा गट स्थापन करणार आहे, त्यामध्ये संजय दिना पाटील सुद्धा असतील अशी जी माहिती आहे ती सुद्धा मिळते। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती।